हो दिल्ली रे शोर मचा, हो दिल्ली रे शोर मचा. आज एलएसजी वर्सेस डीसी यांच्या मॅचमध्ये राहुलने वचपा काढला एलएसजीवर, सॉरी एलएसजीच्या ओनर्सवर. त्याने मागच्या वर्षी जे सहन केलं त्याचा आज पुरेपूर बदला घेतल्यासारखं वागला तो. आजची सुरुवात एलएसजीने डीसीने टॉस जिंकून एलएसजीला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. एलएसजीने सुरुवात तर चांगली केली होती. एडन मॅक्रॉम एवढा येड्यासारखा खेळत होता, एडन येड्या, की त्याने धडाधड स्कोर वाढवत गेला. 10 ओव्हरमध्ये 87 रन केले होते त्यांनी. आणि असं वाटलं एलएसजी आज 200चा टप्पा पार करणार, कारण अजून निकोलस पूर्ण खेळत होता किंवा आला नव्हता. आणि त्यांच्या या पार्टनरशिप नंतर एडन मॅक्रॉमला आउट केलं, आय थिंक चमीराने, दुष्मंत चमीराने आउट केला. आणि त्याच्यानंतर जे झालं ते बघून डीसीची एलएसजीची हवा स्टार्ट झाली. डीसीचे गोलंदाज एवढं अप्रतिम गोलंदाजी करत होते. स्टार्कची तिसरी ओव्हर पूर्ण आल्या त्याला देण्यात आली आणि दॅट वॉज अ मास्टर स्ट्रोक. स्टार्कने पूर्णला आउट केलं. त्याच्यानंतर मागोमाग मुकेश कुमार, देश का मुकेश, एकदम फॉर्ममध्ये आला. त्याने आज 4 विकेट घेतल्या. त्यांच्या या गोलंदाजीने एलएसजीला जास्त स्कोर करून दिला नाही. त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकल्या. आय थिंक पिच वॉज क्वाईट स्लो, तर त्यांना स्ट्रोक मारण्यात थोडासा प्रॉब्लेम येत होता. मिलर पण अडखळतच खेळला आणि मिचेल मार्श हा तुलना पण काही जास्त करू नाही शकला. तो पण लवकरच आउट झाला. त्याच्यानंतर आलेल्याने पंतने स्वतःला खाली ठेवून बदोनी आणि अब्दुल समदला वरती पाठवलं. अब्दुल समदचा कॅच अप्रतिम मुकेशने पकडला आणि कॉटन बॉल घेतला. आणि त्याच्यानंतर आलेला बदोनीने एकलव्यासारखी बॅटिंग केली. त्याच्या एकट्याच्या खेळीने थोडं त्याचा कॅच पण सोडला. क्रिस्टन सबने पॉइंटला एक कॅच सोडला आणि त्याचा पुरेपूर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांनी चांगलीच खेळी केली. आणि त्याच्या या खेळीचा उपयोग एलएसजीला झाला. त्यांनी नाही म्हणता 159 पर्यंत गेले. 20 ओव्हरमध्ये 159ला 7 विकेट असे झाले. नंतर आलेल्या पंतने शेवटच्या 2 बॉलसाठी पंत आला. पंत हा बॅटर एकदम टॉप क्लास बॅटर आहे, पण त्याला का खाली ठेवलं हेच कळलं आणि तिथेच एलएसजीचा पत्ता कट झाला. डीसीने वरचढ डीसी इज डुईंग अ कमबॅक एव्हरी 10 ओव्हर्स. 10 ओव्हरमध्ये जरी त्यांनी जास्त रन दिले तरी 10 ओव्हरमध्ये ते कमबॅक करायला शिकले. त्यांनी आरआरला तसं हरवलं. त्यांनी मुंबईला पण तसंच करायचा प्रयत्न केला होता, पण मुंबई कशी तरी 200 पर्यंत पोहोचली. ते बॅक 10 मध्ये ते आय थिंक रिव्हर्स स्विंग चांगला होतो. सलाइवा लावल्यामुळे रिव्हर्स स्विंग मस्त होतो आणि स्टार्क इज इन अ डिफरंट रूम. त्याचं रिझमच वेगळी आहे आणि त्याचा फायदा डीसीला खूपच चांगला होतो. त्यांच्याकडे बॉलर पण चांगले आहेत. कुलदीपला आज विकेट नाही मिळाली, पण कुलदीपला निकोलस पूर्ण मस्त खेळत होता आणि म्हणून स्टार्कने त्याची विकेट काढली. आणि अक्षर पटेलने पण पॉवर प्लेमध्ये चांगल्या ओव्हर टाकल्या आणि त्याने आय थिंक पहिल्या 10 ओव्हरमध्ये त्याने 4 ओव्हर टाकून दिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बॉलिंगने खूपच कमाल कामगिरी केली यावेळेस. पूर्ण सीझनमध्ये चांगले करतात. त्यांची बॉलिंग लाईनअप खूपच चांगली आहे. पंतने उशिरा येऊन एकदम निराशा केली. त्याच्या बॅटिंगमध्ये ती धार दिसत नाहीये. त्याला काहीतरी प्रेशर आहे. आय थिंक त्याला गोयंकाजींचं जास्त टेन्शन आहे आणि राहुल सारखी अवस्था त्याची पण झाली आहे. दॅट वॉज क्वाईट सरप्राइझिंग. पंत हा खूप दिलखुलास खेळणारा प्लेअर आहे आणि त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्याच्याकडे प्रेशर आहे हे मात्र कळते आता. नंतर आलेल्या डीसीने तडाखेबाज सुरुवात केली. त्यांच्या पॉवर प्लेमध्ये इन्फॉर्म करुण नायरने 1-2 सिक्स मारल्या, पण तो मार्क्रमला आउट मारायच्या नादात आउट झाला, बोल्ड झाला. असं वाटलं की एलएसजी थोडी कमबॅक करेल. एलएसजी खूप लकी टीम आहे. या IPL मध्ये त्यांनी खूप कमबॅक केलेत. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत त्यांनी आवेश खानकडून त्यांनी आरआरला हरवलं. त्यामुळे त्यांच्या टीमकडे अशी चमकदार कामगिरी करायची हिस्ट्री आहे. तर असं वाटलं होतं की विकेट गेली आहे, आता काहीतरी घडू शकेल, पण तोच फरक होता. एलएसजीचा कॅप्टन आला नाही बॅटिंगला, शेवटच्या ओव्हरमध्ये आला आणि कर्णधार अक्षर पटेल हा लवकर आला. तो 4थ्या नंबरला बॅटिंग करायला आला. त्याच्या आधी KL राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी चांगली फलंदाजी करून पार्टनरशिप तर चांगली केली होती, पण अक्षर पटेल लवकर येऊन त्याने स्पिनर्सवर तडाखेबाज फलंदाजी करत मॅच वन साइडेड करून टाकली. त्याचा उडालेला झेल पण कोणीतरी सोडला, आय थिंक प्रिन्स यादवने सोडला, पण त्याचा काही जास्त फरक पडणार नव्हता. आणि दिमागदार KL राहुलच्या फलंदाजीचे एलएसजी जिंकणारच होती, सॉरी डीसी जिंकणारच होती आणि एलएसजीला हरवणार होती. एलएसजीच्या कडून KL जेव्हा डीसीकडे आला तेव्हापासून त्याची फलंदाजी खूपच चांगली झाली आहे. त्याला आय थिंक प्रेशर नाही कॅप्टन्सीचं. अक्षर पटेल तसं पण काही कॅप्टन्सीचं टेन्शन घेत नाही. त्यामुळे या दोघांची जबाबदारी चांगली झाली आहे, डिस्ट्रीब्यूट झाल्या. वेटेज बॅटिंगची जबाबदारी KL राहुलने घेतली आहे आणि कॅप्टन्सीची अक्षर पटेलने. यामुळे डीसी खूपच चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि दे आर रिअली रोरिंग दिस सीझन. त्यांना अडकवायचं असेल तर जीटी किंवा मुंबईसारखेच टीम त्यांना अडकवू शकतील. मुंबई सध्या फॉर्ममध्ये आणि उद्या त्यांची मॅच पण आहे टुललाईन बरोबर. तर बघूया उद्या काय होतंय.
LSGने मॅच गमावण्यात मेन कारण त्यांच्या बॉलर्सचे आहे. त्यांच्याकडे एकही इंटरनॅशनल बॉलर नाही. इंटरनॅशनल म्हणजे इंडिया सोडून बाहेरचा बॉलर नाही. शार्दूल ठाकूर त्यांचा ओपनिंग बॉलर आहे. त्यामुळे त्यांना विकेट जर का शार्दूलला विकेट घेता नाही आली तर त्यांना खूपच डिफिकल्ट होतं. आवेश खानने चांगली बॉलिंग करायचा प्रयत्न केला, पण दॅट वॉज टू लेट अँड इट वॉज नॉट इनफ. 160 वॉज नॉट अ टार्गेट विच विल गिव्ह एनी ट्रबल टू DC. त्यांचे बरेच बॅट्समन यायचे बाकी होते. 2च विकेट गेल्या होत्या. 8 विकेट हातात होत्या आणि त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी नेट रन रेट वाढवण्याचा प्रयत्न केला. राहुलने खूप उत्तुंग षटकार मारून मॅच संपवली. दिमागदार. त्याला 6 मारून मॅच संपवायची सवयच झाली आहे आणि त्याचा तो पुरेपूर फायदा करायला लागला. प्रत्येक मॅचमध्ये 6 मारून जिंकतो. आय थिंक वर्ल्ड चॅम्पियन्स ट्रॉफी पण त्याने अशीच 6 मारून जिंकवली होती. त्याच्या आधी पण एखादी मॅच आय थिंक पाकिस्तान बरोबर त्याने 6 मारून संपवली होती मॅच. असं तो बरेच 6 मारत मॅच संपवतोय. पण सगळ्यात महत्वाचं होतं की DC जिंकणं आणि DC जिंकली आणि टेबलमध्ये टॉपला तर नाही गेली, GTच्या खाली तर आहे नक्की. आणि आय थिंक टॉप 2 पोझिशन्स आर नाऊ ऑलमोस्ट सिक्युअर्ड. बघूया बाकीच्या 2 कोण घेतं. पंजाब RCB, LSG का मुंबई. उद्याची मॅच खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, बघायला विसरू नका. तुम्हाला हा चॅनल आवडला असेल, ह्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट्स नक्की द्या. मला त्यांना रिप्लाय करायला खूप आवडेल. थँक्यू.